नमस्कार. मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. आज तुम्हाला मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ज्या डोळ्यांमध्ये लेन्सेस टाकतात त्या लेन्सेस बद्दलची तुम्हाला माहिती देणार आहे. तर लक्षात घ्या, मोतीबिंदू म्हणजे मी जसं तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं की मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये एक जी नॅचरल लेन्स आहे, जी कॅमेऱ्यासारखी फोकसिंगचं काम करते, ती लेन्स ओपेक होणे, तर ती लेन्स मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही काढून घेतो आणि नवीन लेन्स त्या जागेवर इम्प्लांट करतो. याला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हणतात. तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर म्हणजे आपण ती नॅचरल लेन्स काढून आर्टिफिशियल लेन्स इम्प्लांट करतो, याला मोतीबिंदूची सर्जरी म्हणतात. आता या मोतीबिंदूचे सर्जरी नंतर ज्या आपल्या डोळ्यांमध्ये लेन्स टाकतात त्याला इंट्राऑक्युलर लेन्स म्हणतात. म्हणजे ती डोळ्यांच्या मध्ये टाकल्या जाते, मध्ये इन्सर्ट केल्या जाते आणि ती ज्या प्रकारची लेन्स आहे त्या प्रकारची तुम्हाला दृष्टी मिळू शकते. तर आत्ता अवेलेबल लेन्सेस कुठल्या प्रकारच्या आहेत त्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला देते. तर लक्षात घ्या, प्रथमतः आम्ही ज्या लेन्सेस युजली टाकतो याला मोनोफोकल म्हणतो. तर युजली ज्या लेन्सेस डोळ्यांमध्ये जातात त्याला मोनोफोकल म्हणतात. मोनोफोकल इंट्राऑक्युलर लेन्स. मोनोफोकल म्हणजे मोनो मीन्स सिंगल विजन. सो सिंगल विजन आपण क्लिअर करायचा प्रयत्न करतो. तर हे सिंगल विजन मध्ये आम्ही लेन्सेसच्या नंबर चेक करतो आणि त्या पॉवरची लेन्स आम्ही मागून घेतो आणि ती लेन्स डोळ्यामध्ये टाकतो. जेणेकरून काय होतं की जी तुमची दूरची दृष्टी आहे ती आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न करतो, किंवा असं म्हणेल मी की 95% ते 100% तुम्हाला दूरची दृष्टी विदाऊट एनी ग्लासेस तुमची क्लिअर व्हावी, या प्रकारच्या लेन्सला मोनोफोकल लेन्सेस म्हणतात. नंतर यापुढे जाऊन काही लेन्सेस बाजारात आल्या, त्याला बायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्सेस म्हणतात. आता बायफोकल म्हणजे काय की बाय म्हणजे दोन. सो दोन विजन कोणचे, तर एक दूरचं आणि एक जवळचं. हे दूरचं आणि जवळचं विजन हे जर लेन्सेस मध्ये क्लिअर करायचं असेल तर त्याला बायफोकल म्हणतात. पण लक्षात घ्या, आता ह्या बायफोकल लेन्सेस आम्ही फारशा वापरत नाहीत. का? कारण की त्याचे थोडेसे जे साईड इफेक्ट्स होते ते ओव्हरकम झाले ट्रायफोकल लेन्स मध्ये. की लक्षात घ्या, आपल्याला आता 3 प्रकारच्या व्हिजनची गरज आहे. एक म्हणजे दूरचं, दुसरं म्हणजे मोबाईल बघायचं आणि तिसरं म्हणजे पेपर वाचायचं किंवा जवळचा फॉन्ट वाचायचं. तर हे तिन्ही व्हिजन जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील विदाऊट ग्लासेस, बिना चष्म्याने, तर तुम्हाला युजली ट्रायफोकल नावाची लेन्स टाकावी लागते, ज्याच्यामध्ये डिस्टन्स, इंटरमिडिएट आणि नियर हे तिन्ही व्हिजन तुमचे ॲब्सोल्यूट विदाऊट ग्लासेस क्लिअर होण्यासाठी मदत होईल. आणि यातला चौथा प्रकार ज्याला म्हणतात EDOF, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. आता हा प्रकार काय आला की मोनोफोकल लेन्स टाकली तर तुम्हाला दूरचं दिसणार आहे, ट्रायफोकल लेन्स टाकली तर मग दूरचं, इंटरमिडिएट आणि नियरचं दिसणार आहे. मग सर्व पेशंट्सला ट्रायफोकल लेन्सेस का नको टाकायला, तर नाही, ते बरोबर नाहीये. का? कारण की जसे ट्रायफोकल लेन्स आपल्याला ऍडव्हान्टेजेस देते तसे त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. मग कुठले डिसएडव्हान्टेजेस, तर ही लेन्स कुठल्या लोकांना नाही टाकायला पाहिजे. ट्रायफोकल मध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो, तर ट्रायफोकल मध्ये स्पेसिफिक रिंग पॅटर्न असतो त्या लेन्सला. तर त्या रिंग नुसार त्या रिंग्स तुम्हाला नाईट ड्रायव्हिंग मध्ये स्लाइटली डिस्टर्बिंग असतात. स्लाइटली डिस्टर्बिंग म्हणजे काय, तर तो लेन्सच्या भोवती त्या लेन्सवर त्यांनी ते गोल रिंग्स तयार केलेले असतात. त्या रिंग्समुळे तुम्हाला जर रात्री ड्रायव्हिंग करत असाल तर तुम्हाला लाईट स्कॅटर्ड होण्याची शक्यता असते. तर लाईट स्कॅटरिंग हा प्रॉब्लेम ट्रायफोकल लेन्सेस मध्ये होतो. म्हणून जो नाईट फॉन्ट ऑफ ड्रायव्हिंग आहेत किंवा नाईट ड्रायव्हर्स आहेत, नाईट रायडर्स आहेत,
त्या लोकांना ही लेन्स युजली आम्ही टाकत नाही. मग ॲडल्ट मेल असेल, जो फॉन्ट ऑफ ड्रायव्हिंग आहे आणि ज्याला खूप नाईट ड्रायव्हिंग आवडतं किंवा जास्त करावी लागू शकते, या लोकांना जर तुम्ही ही ट्रायफोकल नावाची लेन्स टाकली तर ती माइट बी डिस्टर्बिंग असू शकते. पण आई आहे जी गाडी चालवत नाही किंवा फार ऍक्टिव्ह लाईफस्टाईल नाहीये, पण मला चष्मा नकोय, मला टीव्ही बघायचा आहे, पेपर वाचायचे आणि घरात बसून मोबाईल बघायचा आहे, तर ऍब्सोल्युटली त्या लोकांना तुम्ही ही ट्रायफोकल लेन्स टाकू शकता, जेणेकरून तुमची विजन दृष्टी स्पष्ट होऊ शकते. आता ह्या लेन्सेसचा साईड इफेक्ट आणि मोनोफोकलचा ऍडव्हान्टेज ह्याच्यामधलं काहीतरी असावं म्हणून ती आली ईडॉफ लेन्स. तिचं नाव आहे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स, EDOF. आता याच्यामध्ये काय मजा आहे, तर गंमत अशी आहे की एक सेंट्रलला बंप दिलेला आहे त्यांनी, जेणेकरून जी नाईट ड्रायव्हिंगचा लाईट स्कॅटरिंग आहे तर त्या रिंग्स या लेन्स मध्ये नाही आहेत. पण मोनोफोकल पेक्षा थोडीशी बेटर लेन्स आहे किंवा थोडीशी ऍडव्हान्टेजेस लेन्स आहे. ती कशी, तर मोनोफोकल मध्ये तुमचं डिस्टन्स क्लिअर होणार आहे, पण नियर साठी 100% तुम्हाला चष्मा लागेल. मग ह्या ईडॉफ मध्ये काय होतं की तुम्हाला दूरचंही दिसतं आणि मोबाईल सुद्धा तुमचा जो 45 सेंटीमीटर वर ठेवतो तो तुम्हाला बिना चष्म्याने दिसू शकतो, किंवा आम्ही असं म्हणतो की बारीक फाईन फॉन्ट साठी तुम्हाला चष्मा लागू शकतो. रेस्ट ऑफ द टाइम तुम्हाला चष्मा घालण्याची गरज नाही. उदाहरणास्तव सांगायचंय तर तुम्ही बँकेमध्ये गेलात आणि तुमचा चष्मा घरी विसरलेला आहे, तर मोनोफोकल वाल्याला आपल्याला कुठे सही करायची आणि किती अमाऊंट आपल्या अकाउंटवर आहे हे दिसणार नाही, पण ते ईडॉफ वाल्याला कम्प्लिटली दिसू शकतं. त्याला कळू शकतं की कुठे सही करायची, किती रुपये अकाउंटवर आहेत, कुठे किती आपण चेक भरतोय, किती रुपयाचा भरतोय, हे सगळं त्याला विदाऊट ग्लासेस दिसू शकतं. हा ऍडव्हान्टेज हा ईडॉफ लेन्सेसचा, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ लेन्सचा आहे. आणि त्याचबरोबर स्कूटरवर संध्याकाळी कुठेतरी फिरायला जायचंय तर त्यांना कुठलाही लाईट स्कॅटर होणार नाही. हा ऍडव्हान्टेजेस आहे ईडॉफ लेन्सचा. आणि त्यानंतर एक पाचवा प्रकार असतो ज्याला टोरिक म्हणतो आम्ही, TORIC. ह्या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या लेन्सेस असतात, कारण की हे टोरिक लेन्सेसचं जे प्रकरण आहे तो आम्हाला स्कॅन केल्यावर युजली दिसतं किंवा कळतं की या पेशंट्सला किती नंबरचा सिलेंड्रिकल पॉवर आहे. टोरिक म्हणजे सिलेंड्रिकल पॉवर. तर लक्षात घ्या, ऑपरेशन्स मध्ये ही आपण नॅचरल लेन्स काढून घेतोय आणि आर्टिफिशियल लेन्स इम्प्लांट करतोय, तर ही आयुष्यामध्ये एकदाच करता येतं. तर जी लेन्स आपण टाकणार आहोत ती लेन्स तुमच्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. तर ही टोरिक लेन्स युजली आम्ही पेशंट्सला स्कॅन बघितल्यानंतर सजेस्ट करतो. आमच्याकडे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाइडेड व्हेरियॉन सिस्टीम आहे. ती सिस्टीम इमिजिएटली डोळ्यांचे मॅप्स घेतल्यावर ती युजली सजेस्ट करते की डॉक्टरांचं इन्सिजन इथे आहे, आपण पेशंटला ही लेन्स पॉवर टाकतोय, या पेशंटला टोरिक लागू शकते का किंवा टाकायला हवी का नको. तर युजली 1 डायोप्टर आणि जास्त त्याच्यापेक्षा जर सिलेंड्रिकल पॉवर असेल तर युजली आम्ही पेशंट्सला सजेस्ट करतो की टोरिक म्हणजे सिलेंड्रिकल पॉवरची लेन्स टाकली तर तुमचं व्हिजन क्रिस्प क्लिअर असेल. युजली पेशंट्सला जर टोरिक असेल तर टोरिक लेन्स टाकलेली ती जास्त क्रिस्प क्लिअरिटीने देते. मग ही कुठल्या पेशंट्सला, तर मग त्याच्यात मोनोफोकल घेतलं तर मोनोफोकल टोरिक आली, जर तुम्ही ईडॉफ घेतली तर ईडॉफ टोरिक आली, तुम्ही बायफोकल घेतली तर बायफोकल टोरिक आली, आणि ट्रायफोकल असेल तर ट्रायफोकल टोरिक आली. सो अशा प्रकारे मोनोफोकल टोरिक किंवा बायफोकल टोरिक, ट्रायफोकल टोरिक किंवा ईडॉफ टोरिक हे टोरिस प्रकरण किंवा ही टोरिक पॉवर असलेली, म्हणजे ज्यामध्ये आपल्या तुमच्या नॅचरल पॉवर बरोबरच सिलेंड्रिकल पॉवरचा सुद्धा समावेश असलेली लेन्स
ती एका स्पेसिफिक ऍक्सिसला आम्हाला कंपनी सांगते, त्या स्पेसिफिक ऍक्सिसला आम्हाला ती ठेवावी लागते. तर ती ऍक्सिस हा आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाईडनी तो जो स्कॅन झालेला असतो, तो स्कॅन मला ऑपरेशन करताना डायरेक्टली मायक्रोस्कोप मध्ये दिसत असतो. तो त्या स्कॅनिंग करताना तो जो स्कॅन, ती लेन्स आम्ही त्या ऍक्सिसला ती लेन्स प्लेस करतो आणि पेशंटला क्रिस्प क्लिअर व्हिजन येतं. सो मला एवढंच म्हणायचंय की या लेन्सेस, ज्या लेन्सेस बनलेल्या आहेत, यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ लेन्सेस आहेत. एक आहे मोनोफोकल, एक आहे बायफोकल, एक आहे ट्रायफोकल आणि एक आहे इडॉफ. आणि या सगळ्यांना धरून एक आहे टोरिक. सो या 4-5 प्रकारच्याच लेन्सेस आजपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये इडॉफ, ट्रू इडॉफ आणि फॉल्स इडॉफ. ट्रू इडॉफ मध्ये जस्ट एक सेंट्रलला सर्कल दिलेला आहे पेशंट्स लेन्स मध्ये, जेणेकरून पेशंट्सला डेप्थ ऑफ परसेप्शन खूप जास्त चांगलं येतं. म्हणजे एक यंग मेल आहे आणि त्याला गाडी चालवायची आहे, पण लॅपटॉपवर खूप काम करायचंय, विदाउट ग्लासेस असलं तर खूप बरं. तर त्यासाठी ह्या ट्रू इडॉफ लेन्सेस ह्या जास्त कामी येऊ शकतात. तर लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे. त्या प्रत्येक पेशंटचा डोळा हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीने बिहेव करतो आणि त्या कंडिशन्समध्ये आम्ही पेशंट्सला युजली काय हवंय आणि काय नाही ते सगळं देऊ शकतो. म्हणून युजली लक्षात घ्या, आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सला पूर्णतः सर्व लेन्सेसची माहिती दिल्या जाते आणि नंतर तो बॉल हा पेशंटच्या कोर्टमध्ये येतो की त्याला काय काय हवं आहे याची पूर्ण माहिती पण आम्ही घेतो की पेशंट्सला जे काय द्यायचं आहे ते आपण 100% देण्याचा प्रयत्न करू शकतो, किंवा त्याला स्पेक्टॅकल फ्री हवं असेल तर 100% स्पेक्टॅकल फ्री करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारच्या लेन्सेस जर डोळ्यात टाकल्या तर वेगवेगळ्या त्याचे स्वतःचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण प्रत्येक पेशंटला ही लेन्स सूट कशा पद्धतीने होईल याचा सारासार विचार करून ती जर लेन्स आपण परफेक्टली प्लेस केली तर पेशंट हा सगळ्यात हॅपी होतो आणि त्याचा जो वाव फॅक्टर आहे पेशंटचा, तो इमिजिएटली त्याला नेक्स्ट डे पासून जाणवायला लागतो. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तर ऐकाच, पण कुठलीही अडचण वाटली, याबद्दल अजून काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या काउन्सिलर्सला नक्की भेटा. ते तुमच्या शंकांचे पूर्णतः उत्तर देतील आणि तुम्हाला सॅटिस्फाय करतील. धन्यवाद.